तर मी एका शाळेचे तर बघतोय 30-30 पालक इथं उपस्थित आहेत एका गावचे, जे की सरपंच आहेत, उपसरपंच आहेत. हे त्या शाळेचं नाव पांगरी आहे असं मला वाटतं. हा, तरोडा, सॉरी, तरोड्याचे ते पालक, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, स्वतः सदस्य असतील, आपले आजी पण उपस्थित आहेत. म्हणजे एवढे पालक जेव्हा सहभागी होतात ह्या मेळाव्याकडे बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा किंवा पालकाचा बघण्याचा बदल झालाय का असं वाटते का तुम्हाला? निश्चितच स्काउट गाईड ही अशी चळवळ आहे. जगामध्ये अनेक चळवळी आल्यात आणि गेल्यात, पण 1907 पासून एकच चळवळ 200 देशामध्ये कार्यरत आहे, अविरत कार्य करत आहे, ती म्हणजे स्काउट गाईडची चळवळ. तर या स्काउट गाईडच्या चळवळीला जुनं स्वरूप, अतिशय सुवर्णयुग या अशा गावकऱ्यांच्या, पालकांच्या उपस्थितीमुळे निश्चितपणे ते आपल्या लेकरांच्या पाठीमागे एवढा सपोर्ट करून आलेत. तरोड्याचे पालक आहेत, पांगरीचे आहेत, अनेक ग्रामीण भागातून अनेक दुसऱ्या पण गावचे आलेले आहेत. तर आपल्या लेकरांचा उत्साह निश्चितपणे ते वाढेल याच्यामुळे. खूपच चांगले दिवस आणि याच्यामधून चारित्र्य संवर्धन, कौशल्य, सेवा, शिस्त या सगळ्या गोष्टी त्या आपल्या विद्यार्थ्याला याच्यातून मिळतात हे त्या पालकांना माहिती आहे आणि या गोष्टीची माहिती आहे म्हणूनच ते या ठिकाणी आलेले आहेत. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न घेतो, आता थोडासा वेळ जास्त झालाय, स्पर्धा खूप आहे. या स्पर्धेच्या गर्दीमध्ये स्काउटर आणि आपले जे सहकारी काय म्हणतात त्याला, ॲडव्हान्स पार्टीचे जे सदस्य, यांची मदत, याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, थोडक्यात सांगायचंय? जसे आपल्या प्रत्येक मनुष्याला डोळ्याची गरज असते, कानाची गरज असते, पंचज्ञानेंद्रियाची गरज असते, तशाच प्रकारे एका स्काउट मेळावा प्रमुखाला या पंचज्ञानेंद्रिय आहेत. हे जेवढे ज्ञानेंद्रिय आहेत, स्काउट ॲडव्हान्स पार्टीचे जेवढे सदस्य असतात ते त्याचे ज्ञानेंद्रिय असतात. त्यामुळं या ॲडव्हान्स पार्टी शिवाय आणि आदरणीय गुरुवर्य आमचे फुलारी सर आहेत, कुलकर्णी सर आहेत, बच्चेवार मॅडम आहेत, हे जे व्यक्ती आहेत त्यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण नांदेड जिल्ह्याची स्काउट चळवळ चालते आणि आम्ही फार नशीबवान आहोत की आम्हाला एवढे तज्ज्ञ मार्गदर्शक मिळाले आणि यशस्वीपणे आपल्या नांदेड भारत स्काउट गाईड चळवळीचा हा मेळावा दरवर्षी आयोजित होतो. ॲडव्हान्स पार्टीचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. दे आर ऑल सेन्स ऑर्गन्स फॉर अ स्काउट ह्युमन बॉडी. यस यस. म्हणजे नक्कीच ही एक उपमा समर्पक आहे. एखाद्या शरीराला वेगवेगळे अवयव असतात आपल्या मानवी शरीराला, त्याच्यातला एखादा अवयव जर निकामी झाला तर त्याचं काय अवस्था होती त्या माणसाची, त्या माणसाला पाहिल्यावरच कळते. तर नक्कीच हे जे तुमचे ऑर्गन्स जे म्हणताय ॲडव्हान्स पार्टी, एक अजून विसरलो, आमचे आदरणीय स्काउट संघटक हिरले सर यांच्यासारखं व्यक्ती आम्हाला मार्गदर्शक म्हणून आहेत. त्यांचं सुद्धा फार मोलाचं सहकार्य आहे. हा ऑर्गनाईज करणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही. तर त्यांचं सुद्धा खूप खूप मोलाचं योगदान आणि गाईड संघटक जवने मॅडम सुद्धा त्यांच्या मदतीला आहेत. अतिशय उत्कृष्ट कार्य आमच्या सगळ्या स्काउट बंधू भगिनींचं चालू आहे. एवढे विद्यार्थी घडवण्याचं कार्य होत आहे सर. थँक्यू. नक्कीच आपण आमच्या या मुलाखतीला आपल्या या बिझी शेड्यूलमध्ये वेळ दिला. ह्या वेगवेगळ्या स्पर्धा सुरूच असतील. या स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या प्रत्येकाचं स्काउट गाईड विभाग आणि शिक्षण विभाग, नांदेड जिल्हा परिषद यांच्या वतीने मनापासून अभिनंदन करतो. आणि ही जी बिल्डिंग उपलब्ध करून दिली त्यांचेही आभार मानणं मी महत्त्वाचं समजतो. कारण सह्याद्रीचा जो परिसर आहे, शिंदे सर, सुदर्शन शिंदे सर असतील, त्यांच्या मिसेस असतील, त्यांची पूर्ण टीम पूर्ण दिवस रात्र या यशस्वी करण्यासाठी मेळावा झटत आहे. त्यांचे सुद्धा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि याला अदृश्य हात ज्यांनी मदत करत आहेत त्यांची सुद्धा. आणि याच्या पुढची मुलाखत आपण नक्कीच प्रलोभ कुलकर्णी सरांची घेऊया, पण एका ब्रेक नंतर.